सर्व लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेची आजची जी काही महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे, तर तीच मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे. तर महत्त्वाची अपडेट काय आलेली आहे, तर बघा, सर्व लाडक्या बहिणींना आता एक सूचना देण्यात आलेली आहे. तर आता ही जी सूचना आहे, ही महिला विकास व बाल विकास जे काही महामंडळ आहे त्याच्याकडनं स्वतः आलेली आहे. आता नेमकी अपडेट काय आलेली आहे तीच मी तुम्हाला पुढं देणार आहे. याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे आहेत की बघा, लाडक्या बहिणींचा ज्यांचा फॉर्म बाद झालेला आहे, ज्यांना योजनेचा लाभ मे महिन्यापासून भेटत नाही आहे, त्यांना आता या ठिकाणी डबल फॉर्म भरावा लागेल. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या राशन कार्डमुळं फॉर्म रद्द करण्यात आलेला आहे, त्यांना नवीन राशन कार्ड तयार करून योजनेचा फॉर्म या ठिकाणी म्हणजे पुन्हा तुम्हाला भरायचं आहे. आता नेमकी अपडेट काय आलेली आहे सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे. त्याच्यानंतर राहिलेल्या बहिणींचे जे काही पैसे आहेत, तर ते तुम्हाला कधीपर्यंत भेटतील, तर ते तुम्हाला 22 तारखेपर्यंत कोणकोणत्या बहिणींना काय काम तुम्हाला करायचं आहे, हे काम केल्यानंतरच तुम्हाला ते भेटणार आहे. तुम्हाला या ठिकाणी बँकेमध्ये एक काम करायचं आहे, ते काम केल्यानंतरच तुम्हाला ते पैसे भेटणार आहे, तुमचे जेवढे पण बाकी असतील तेवढे. आता सर्व जी काही अपडेट आलेली आहे ती सर्व या ठिकाणी मी तुम्हाला तंतोतंत आणि एक्झॅक्टली देणार आहे. तुम्हाला हे काम करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांचा फॉर्म बाद झालेला आहे, ज्यांचे हप्ते बाकी आहेत, त्यांना नवीन फॉर्म भरायचा आहे किंवा नाही, ते पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर ज्यांचे 3 महिन्यांचे पैसे बाकी आहे त्यांना पण कधी भेटतील ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. तर बघा, ज्यांना 3 महिन्यांचे पैसे आलेले नाही आहे त्यांचा या ठिकाणी जो काही फॉर्म आहे, तर तो फॉर्म बाद करण्यात आलेला आहे. आता बघा, भरपूर ज्या काही बहिणी आहेत त्यांना अगोदर पैसे आलेले. आता समजा जे या ठिकाणी शासनाने अगोदर अटी दिलेल्या होत्या, त्या अटी या ठिकाणी कमी होत्या, म्हणजे या ठिकाणी पर्टिक्युलर म्हणजे विशिष्ट अटी होत्या. त्याच्यानंतर योजने सुरू झाली, तुम्हाला लाभ मिळाला. परंतु मे महिन्यापासून शासनाने डबल फॉर्मची छाननी करून नवीन अटी लागू केल्या आणि त्या अटींमुळेच तुमचा जो काही फॉर्म आहे तर तो रद्द झाला. आता अटी कोणकोणत्या, आता समजा विधवा बहिणी आहेत तर त्यांना या ठिकाणी विधवा पेन्शन वेगळी मिळते व योजनेचा लाभ लाडक्या बहिणीचा त्यांचा बंद केला. त्याच्यानंतर 4 व्हीलर कार, त्याच्यानंतर राशन कार्डचा प्रॉब्लेम असो, त्याच्यानंतर संजय गांधी योजना, त्याच्यानंतर अनेक ज्या काही योजना आहेत तर त्यांचा तुम्ही जर दुसरीकडे लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे, असं याच्यामध्ये स्पष्ट देण्यात आलेलं आहे लाडक्या बहिणीचं. ठीक आहे. आता महत्त्वाचं म्हणजे पैसे कधी भेटतील आणि तुम्हाला फॉर्म भरायचा आहे किंवा नाही ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुमचा जो काही फॉर्म रद्द करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, तो फॉर्मवरूनच रद्द करण्यात आलेला आहे. आता भरपूर बहिणींचा रेशन कार्डचा प्रॉब्लेम झालेला आहे. जे काही रेशन कार्ड असतं, कोणी रेशन म्हणतं कोणी राशन म्हणतं, ठीक आहे, तर त्याचा तुमचा प्रॉब्लेम झालेला आहे. मग तुम्हाला डबल फॉर्म भरावा लागेल का? काही बहिणींचं या ठिकाणी 4 व्हीलर कार घरी होती तरी त्यांनी शासनाला कळवली नाही, फॉर्म भरला, अगोदर लाभ गेला, नंतर फॉर्म रद्द झाला. ठीक आहे. आता महत्त्वाचं म्हणजे अनेक याच्यामध्ये अटी आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही बसत नाही म्हणून तुमचा फॉर्म बाद झालेला आहे. आता तुम्हाला फॉर्म डबल भरायचा आहे किंवा नाही ते मी तुम्हाला नंतर सांगतो. त्याच्या अगोदर बघा, ज्या माता बहिणींचे पैसे बाकी आहेत, ज्यांचे समजा ऑगस्टचा हप्ता आलेला नाही आहे किंवा बाकीच्या बहिणींचा या ठिकाणी मागचे जे काही हप्ते बाकी आहेत, तर ते सर्व हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये सोमवार या ठिकाणी सोमवार दिनांक 22 रोजी क्रेडिट होणार आहेत, म्हणजे जमा होणार आहेत 22 तारखेला. त्याच्यामुळं टेन्शन घेऊ नका की सर मला पैसे आलेले नाही आहे किंवा मला या ठिकाणी पैसे कधी येणार आहेत आणि माझे पैसे आले नाही. तुम्हाला पैसे येतील 22 तारखेला. 22 सप्टेंबर रोजी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे क्रेडिट होणार आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आता महत्त्वाचं म्हणजे तुमच्या लक्षात हे आलेलं असेल. आता महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये हे की तुम्ही फॉर्म डबल भरायचा आहे किंवा नाही आणि राशन कार्डचा प्रॉब्लेम काय. आता राशन कार्डची सुद्धा याच्यामध्ये अट देण्यात आलेली आहे. जर 2 किंवा 2पेक्षा वरती समजा 3 महिला जर कधी योजनेचा लाभ घेत असाल, राशन कार्डमध्ये नाव असेल, तर तुमचं या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही आहे. मग आता याचं सोल्युशन काय, हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होईल. आता भरपूर बहिणी म्हणता की सर जर राशन कार्डमध्ये 3 जणांचं नाव आहे तर समजा या ठिकाणी 3 जणांचा लाभ थांबवण्यात आला, मग आम्ही नवीन राशन कार्ड काढून घेतो मग त्याच्यानंतर वापस फॉर्म भरतो. आता फॉर्म डबल भरायची वेळ तुमच्यावर आलेली आहे. आता महत्त्वाचं म्हणजे ज्यांचा फॉर्म बाद झालेला आहे किंवा ज्यांचं या ठिकाणी ज्यांचा लाभ बंद झालेला आहे त्यांना नवीन फॉर्म भरावा लागेल का.
तर नवीन फॉर्म ते भरू शकतात, परंतु वेबसाईटच चालू नाही आहे ना, आणि डबल फॉर्म भरण्यासंदर्भात कुठलीही अपडेट नाही आहे. जर का तुम्ही डबलसुद्धा फॉर्म भरला वेबसाईट चालू झाल्यानंतर, त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा लाभ भेटेल किंवा नाही ते कोणी सांगू शकत नाही आहे, कारण ते गव्हर्नमेंटने केलेलं आहे. सरकारने तुमचा फॉर्म रद्द केलेला आहे, त्याच्यामुळं आपण याच्यामध्ये काहीच म्हणू शकत नाही आहे की लाभ तुम्हाला वापस भेटेल किंवा नाही. ठीक आहे, तर लक्षात घ्या. आता महत्त्वाचं म्हणजे तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा नाही मी तुमच्या लक्षात आणून दिलेलं आहे. वेबसाईट बंद आहे आणि शासनाने जर निर्णय झाला की त्याच्यानंतर समजा शासनाने निर्णय घेतला की बहिणींचा या ठिकाणी लाभ त्यांना द्यायचा आहे आणि डबल फॉर्म भरून घ्यायचा आहे, वेबसाईट चालू झाली तरच तुम्ही भरू शकतात, अदरवाईज फॉर्म भरू शकत नाही आहे. तुमचा लाभ कायमसाठी स्वरूपी या ठिकाणी थांबवण्यात आलेला आहे. सर्व काही आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी डिटेलमध्ये तुम्हाला काय माहिती दिलेली आहे. तुम्हाला या ठिकाणी राहिलेल्या बहिणींना पैसे 22 तारखेला येणार आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही डबल फॉर्म भरू शकतात किंवा नाही ते पण तुमच्या लक्षात आणून दिलं आहे. त्याच्यानंतर राशन कार्डचा प्रॉब्लेम काय झालेला आहे ते सुद्धा मी तुमच्या लक्षात आणून दिलेलं आहे. त्याच्यामुळं काही जर नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा. तुम्हाला 14 हप्ता आलेला नसेल तर येईल, टेन्शन घेऊ नका, राहिलेले हप्ते पण येतील. याच्यामध्ये एवढंच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आता संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात आली असेल, काही अडचण असेल कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा आणि या आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आणि काही अडचण असेल तर या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे किंवा मेसेज करायचा आहे 95 29 20 75 96. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.